मी प्राध्यापक सुरेश शिंदे आपणापुढे 12वी भूगोल लोकसंख्या भाग 1 याविषयी माहिती घेऊन येत आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये कालच्या पिरियडमध्ये पाहिलं होतं की लोकसंख्या वितरणाचे जे घटक आहेत त्यामधले प्राकृतिक घटक जे आहेत ते आपण अभ्यासले होते. आज आपण या ठिकाणी लोकसंख्या वितरणाचे मानवी घटक अभ्यासणार आहोत. तर मानवी घटक जे आहेत लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता मानवाने जो विकास केलेला आहे त्या विकासात्मक असणारे जे घटक मानले जातात ते या ठिकाणी येतात. तर यामध्ये मानवी घटक जर मानवाला अनुकूल असतील तर त्या प्रदेशामध्ये मुळात अनुकूल असतील म्हणजे मानवाने ते अनुकूल परिस्थिती निसर्गामध्ये त्या ठिकाणी ते अनुकूल करून घेतलेले असतात. तर त्या घटकांचा परिणाम या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर होतो. तर आपण पहिल्या घटकांकडे जाऊया. तर पहिला घटक जो आहे तो शेती, यालाच ॲग्रिकल्चर म्हणतात. आता शेती म्हणजे काय? वास्तविक जर पाहिलं तर आपला भारत देश जो आहे तो शेतीप्रधान देश आहे आणि जगामध्ये अनेक राष्ट्र शेतीप्रधान मानले जातात. आपला भारत देश जो आहे तो अतिशय प्रमुख शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीप्रधान देश म्हणजे काय? ज्या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त व्यवसाय जो केला जातो त्यावरून त्या ठिकाणी त्याला शेतीप्रधान या नावाने ओळखलं जातं. आता वास्तविक जर पाहिलं तर शेतीप्रधान देश म्हणजे काय? प्रमुख व्यवसाय म्हणजे प्रायमरी ॲक्टिव्हिटीज मध्ये हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. तर आपण मानूया की उपलब्ध जमीन त्यामध्ये मानवी श्रम, मानवी कष्ट, यंत्रज्ञान, तंत्रज्ञान यांच्या साह्याने पिकांचे उत्पादन काढण्याची कला म्हणजे या ठिकाणी शेती. म्हणजे पिकांचं उत्पादन जास्तीत जास्त घ्यायचं आणि त्या उत्पादनावरती त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं पोषण घडून आणायचं. अशा प्रकारे या ठिकाणी त्या भागांमध्ये शेती केले गेल्या कारणामुळे आणि लोकसंख्येचं पोषण जास्तीत जास्त होत असल्या कारणामुळे त्या भागामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त एकवटली जाते. आज जगामध्ये अनेक प्रकारची शेती केली जाते, लागवड पद्धत आहे, पिकांचे प्रकार आहेत, परंतु वैशिष्ट्यपूर्ण प्रकारची जी शेती आहे त्या भागांमध्ये लोकसंख्या जास्त एकवटली जाते. आपण भारताचं उदाहरण घेऊया. तर भारत आणि चीन या देशांमध्ये मान्सून शेती केली जाते. या वास्तविक जर पाहिलं तर आपल्या भारताची शेती जी आहे ना ती नैऋत्य मान्सूनवरती जवळजवळ 80% अवलंबून आहे. जर मान्सून आला तर भारताची शेती उत्तम प्रकारे येऊ शकते. म्हणजे मान्सून भारतीयांना किती महत्त्वाचा आहे आणि त्याचं आगमन जे आहे आता जून महिन्यात लवकरच आपल्याकडे होईल. महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजे आज 7-8 तारीख आहे, त्याची एंट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असते. वास्तविक जर पाहिलं तर थोडंसं आत्ताच निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्या कारणामुळे थोडंसं मान्सून डिस्टर्ब झालेला आहे आणि त्या कारणामुळे थोडासा तो लेट होत गेलेला आहे. परंतु मान्सूनवरती आधारित असणारी शेती जी आहे ती या भारत आणि चीनमध्ये केली जाते आणि यामध्ये विशिष्ट भाताची शेती जी आहे त्या शेतीमधून प्रचंड उत्पादन काढलं जातं आणि म्हणून ती पोषक शक्ती जी आहे, पोषण शक्ती जी आहे ती मनुष्याची ते सर्वात जास्त मानली जाते आणि म्हणून लोकसंख्या सर्वात जास्त भारत आणि चीन या प्रदेशामध्ये आढळते. म्हणजे शेती व्यवसायावरती लोकसंख्या कशी डिपेंड आहे? वास्तविक जर पाहिलं तर शेतीमधून उत्पादन क्षमता वाढत जाते. रासायनिक खतं असतील, सेंद्रिय खतं असतील किंवा जलसिंचन सुविधा असतील, ह्या जर उपलब्ध करून दिल्या गेल्या तर त्या प्रदेशामध्ये उत्तम प्रकारची शेती केली जाते आणि पिकांचं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त घेतलं जातं. अशा भागांमध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. हा मानवी घटक आहे, कारण दिस इज द आर्ट ऑफ ॲग्रिकल्चर. कारण ही एक कला आहे, क्रॉप्स घेण्याची कला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कला मानवाने म्हणजे आत्मसात केली आणि म्हणून त्या ठिकाणी तो मानवी घटक आहे आणि म्हणून शेती व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे घडून येत असतं. दुसरा घटक आहे खाणकाम, मायनिंग ज्याला म्हणतो आपण. आता मायनिंग, खाणकाम म्हणजे काय? संपूर्ण जगाचा जर विचार केला ना आपण, कुठं ना कुठं तरी पृथ्वीच्या पोटामध्ये काहीतरी खनिजे दडलेली आहेत आणि ही खनिजे मानवाने शोधून काढली, परंतु शोधल्यानंतर ती पृथ्वीच्या पोटामधून बाहेर काढायच्यात आपल्याला आणि ती काढण्यासाठी जी ॲक्टिव्हिटीज घडून येते त्याला आपण खाणकाम म्हणतो, मायनिंग म्हणतो. मग हे खाणकाम व्यवसाय ज्या पट्ट्यामध्ये चालतात तिथे आपोआपच लोकसंख्या एकवटली जाते, कारण ती खनिजे खोदकाम करून बाहेर काढायच्यात आणि म्हणून लोकसंख्या एकवटली जाते. जगामधले काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया. तर आपल्यामध्ये चीन देशामध्ये मान्चोरिया नावाचा प्रांत आहे, उत्तर पट्ट्यामध्ये हा मान्चोरिया नावाचा प्रदेश आहे. तर इथे लोह आणि दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
त्यानंतर आपल्या भारतामध्ये छोटा नागपूरचं पठार जे का झारखंड एरियामध्ये येतं, त्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी छोटा नागपूर पठार म्हणून ओळखलं जातं. प्रचंड दगडी कोळसा आहे आणि या ठिकाणी प्रचंड लोहाचं उत्पादन म्हणजे लोहाच्या खाणी ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत. त्यानंतर नैऋत्य आशियामध्ये हा पट्टा जर पाहिला आपण तर या पट्ट्यामध्ये सुद्धा प्रचंड खनिज तेल आहे आणि म्हणून या पट्ट्यामध्ये सुद्धा लोकसंख्या एकवटलेली आहे. त्यानंतर हा पट्टा जर पाहिला आपण अमेरिकेचा, उत्तर अमेरिकेचा, तर हा USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, तर इथे ॲपेलेशन नावाचा पर्वत आहे. म्हणजे ह्या ॲपेलेशन पर्वतावरती कुठेही खोदकाम जर केलं ना तुम्ही तर जगातला नंबर 1चा दगडी कोळसा सापडतो, अँथ्रासाइट नावाचा कोळसा, का जो जाळल्यानंतर धूर अजिबात निघत नाही, फक्त ऊर्जा आणि ऊर्जाच मिळते, प्रचंड शक्ती. आणि म्हणून या ठिकाणी तो उत्तम दर्जाचा कोळसा USA मध्ये या पट्ट्यामध्ये सापडतो. म्हणजे जेथे खाणकाम केलं जातं त्या पट्ट्यामध्ये आपोआपच, आता खाणकाम व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर तेथे कुशल अकुशल असे दोन्ही प्रकारचे मजूर येतात. कारण खोदकाम करायचंय मग त्याला कुशल अकुशल दोन्ही प्रकारचे मजूर लागतात. म्हणजे खनिजे बाहेर काढल्यानंतर त्याला शुद्धीकरण करायचंय, शुद्धीकरण केंद्रामध्ये लोक लागणार आहेत. त्यानंतर शुद्धीकरण केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यावरती अनेक प्रकारचे विविध, फॉर एक्झाम्पल सोन्याचं उदाहरण जर घेतलं आपण तर सोन्यापासून अलंकार वगैरे म्हणजे वगैरे केले जातात. त्यासाठी अनेक प्रकारचे कुशल आणि अकुशल कामगार लागतात आणि अशा पट्ट्यामध्ये त्यांची वस्ती तयार होते आणि आपोआपच लोकसंख्या जी आहे ती केंद्रित होते. म्हणजे बघा ना, समजा आपण जळोजीचं उदाहरण घेतलं किंवा ह्या रुईचं उदाहरण घेतलं की रुईच्या माळावरती सोनं सापडलेलं आहे, म्हणजे सोन्याच्या खाणी आहेत हे माहीत झालं सरकारला. मग सरकार काय करेल की ते रुईचा माळा जो आहे पूर्णपणे ॲक्वायर करेल आणि त्या पट्ट्यामध्ये कोणी जाऊ शकणार नाही, फक्त तिथे सरकारची माणसं आणि जे खाणकाम करणार आहेत ते मजूर लोक जे आहेत त्या पट्ट्यामध्ये येतील. मग ते कुठे राहतील? ते का विद्या प्रदेशामध्ये येतील करायला? नाही. मग ते कुठे राहतील तर त्या परिसरामध्ये त्यांची वस्ती तयार होईल, सेटलमेंट तयार होईल. मग बघा, आज जर पाहिलं आपण तर रुईच्या माळावरती काय आहे का जास्त प्रमाणात लोकसंख्या नाही, पण जर ती लोक तिथे आली, ती राहू लागली तर आपोआपच त्या ठिकाणी सेटलमेंट तयार होणार आहे. म्हणजे तिथे काही नसताना लोकसंख्या दाट वाढायला लागली, कारण का खाणकाम व्यवसाय सुरू झालेला आहे. असंच जगातली ही उदाहरणं या ठिकाणी देता येईल. वास्तविक जर पाहिलं तर नैऋत्य आशियामध्ये बघा ना, सर्व वाळवंटी प्रदेश आहे, परंतु त्या वाळवंटाच्या खाली प्रवाहित सोनं आहे. प्रवाहित सोनं म्हणजे मिनरल ऑइल, खनिज तेल, आणि म्हणूनच या पट्ट्यामध्ये लोकसंख्या एकवटलेली. आज जर पाहिलं आपण तर ह्या इराण, इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवेत, UAE या पट्ट्यामध्ये प्रचंड जगामधून लोक तिथे जातात. अनेक प्रकारचे खाणकाम व्यवसायावरती आधारित उद्योगधंदे सुरू झाले आणि म्हणून या पट्ट्यामध्ये प्रचंड लोकसंख्या एकवटलेली आहे. म्हणजे हे आपल्याला खाणकाम व्यवसायावर सांगता येईल. परंतु जिथे खनिजे नाहीयेत, जिथे खनिजे नाहीयेत अशा पट्ट्यामध्ये मात्र मानवाचं प्रमाण कमीच. फॉर एक्झाम्पल आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये बघा, म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश हा पट्टा जर पाहिलं, मेघालय हे पट्टे जर पाहिले आपण तर इथे कोणत्याही प्रकारची खनिजे सापडत नाही, प्रतिकूल निसर्ग आहे आणि म्हणून लोकसंख्या या ठिकाणी अतिशय कमी दिसून येते. म्हणजे जे 7 सिस्टर्स म्हणून ओळखले जातात भारताच्या ईशान्येकडच्या पट्ट्यामध्ये, या पट्ट्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आढळते. म्हणजे हे खाणकाम व्यवसायावरून आपल्याला सांगता येईल. तिसरा घटक आहे वाहतूक. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपोर्ट? वाहतूक कशाला म्हणायचं? बऱ्याचदा काय होतं की वाहतूक आणि दळणवळण हे दोन शब्द जोडून एकत्र येतात. मग वाहतूक कशाला म्हणायचं, दळणवळण कशाला म्हणायचं? बऱ्याचदा जम्बलिंग होतं, वाहतूक आणि दळणवळण दोन्ही एकच. तसं नाही, वाहतूक आणि दळणवळण हे दोन शब्द पूर्णपणे वेगळे. वाहतूक ट्रान्सपोर्ट आणि दळणवळण कम्युनिकेशन. वाहतूक याचा अर्थ आहे एखादी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याला वाहतूक म्हणतात. ती व्यक्ती एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात गेली, कशाने गेली माहित नाही, मग त्याची वाहतुकीची साधनं येतील. रस्त्याने गेली ती व्यक्ती की लोहमार्गाने गेली, का जलमार्गाने गेली, की हवेतून विमानाने गेली. म्हणजे ही त्याची साधनं आहेत आणि ही साधनं वाहतुकीची जी असतात ना, जिथे उपलब्ध सहजासहजी होतात त्या पट्ट्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. आणि दुसरा जो घटक आहे ना त्यामधला जोडून दळणवळण. दळणवळण म्हणजे मास मीडिया, कम्युनिकेशन, याला संप्रेषण, संज्ञापन,
दळणवळण या नावाने ओळखलं जातं. याला संदेशवहन सुद्धा म्हणतात. पूर्वीच्या काळी असं म्हणतात की कबूतर संदेश घेऊन यायचे. कबूतर जा जा जा. मला वाटतं सलमान खानचा आणि भाग्यश्रीचा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, मैंने प्यार किया, त्याच्यामध्ये हे गाणं आहे. काही असू द्या, पण दळणवळण याचा अर्थ आहे की माझ्याकडचा संदेश दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी जी वापरलेली साधनं आहेत ती वाहतुकीबरोबर येणारी जी दळणवळण माध्यम म्हणजे म्हटले जातात ती दळणवळण साधनं. रेडिओ आहे, टी व्ही आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, उपग्रह सॅटेलाइट आहेत. पूर्वीच्या काळी तार असायची, हे दळणवळणाचं माध्यम म्हणाल. अगदी पूर्वीच्या काळी जर पाहिलं ना तर ही माध्यमं नव्हतीच. आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये जर विचार केला तर त्या कालावधीमध्ये ही साधनं वेगळीच होती. मावळ्याने एखादा किल्ला जर जिंकला तर त्याची विजय वार्ता ज्यावेळेस महाराजांना द्यायची असते ना तेव्हाच मावळे काय करायचे, मावळे त्या गडावरच्या गवताच्या गंजीला आग लावायचे आणि ती आग दृष्टिक्षेपात पडली की समजायचं की आपल्या मावळ्यांनी गड फत्ते केला आहे. म्हणजे त्या कालावधीमध्ये असणारी. आज सुद्धा आफ्रिका खंडामध्ये जर गेला ना तुम्ही की दळणवळणाची माध्यम वेगळीच आहे. अजून सुद्धा आफ्रिका खंडामध्ये एखाद्या झाडाचं पोकळ खोड वाजवतात, बडवतात जोरजोरात आणि मग लोक जमा होतात आणि मग दौंडी दिली जाते. म्हणजे दळणवळणाची माध्यमं कशी. म्हणून मी सांगतो मित्रांनो, वाहतूक आणि दळणवळण हे शब्द वेगळे आहेत. वाहतुकीची साधनं वेगळी आहेत, दळणवळणाची माध्यमं वेगळी आहेत. वाहतूक म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि दळणवळण म्हणजे माहिती, काही मेसेज असतील, काही संकल्पना असतील, हे एकमेकांना आदान प्रदान करणे म्हणजे दळणवळण आहे. हा फरक या ठिकाणी दोन शब्दांमध्ये आहे. तर जिथे वाहतूक सुविधा जास्त आहेत ना तिथे लोकसंख्या सर्वात जास्त आहे. बघा आता आपण आपल्या भारताचं उदाहरण घेऊया. मुंबईमध्ये जर गेला ना तुम्ही, तिन्ही प्रकारची वाहतूक सुविधा आहे मुंबईला. म्हणजे भूवाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. मुंबईला जर गेला तर रस्ते, लोहमार्ग आहेतच, म्हणजे भुयारी रेल्वे आहे वगैरे वगैरे, मेट्रो रेल्वे आहे वगैरे वगैरे, म्हणजे रस्ते आणि लोहमार्ग आहेत. जर तुम्ही कोस्टल भाग आहे मुंबईला अरबी समुद्राचा, म्हणजे तुम्हाला जलमार्ग उपलब्ध आहेत, तुम्हाला हवाई मार्ग सुद्धा उपलब्ध आहे. मुंबईमध्ये तिन्ही प्रकारची माध्यमं आहेत या प्रकारच्या वाहतुकीमधली. आणि म्हणून मुंबईमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या एकवटली, कारण सहजासहजी लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, उपलब्ध साधनं आहेत. तेच जर आपण मराठवाड्यात जर गेलो तर महाराष्ट्राच्या मराठवाड्यात सर्व साधनं नाही. एव्हा नागपूरमध्ये जर गेलो तर वाहतुकीची सर्व साधनं आहेत का? नाहीये. वाहतुकीची सर्व साधनं नाहीत, कारण जलमार्ग नाहीत नागपूरला. जर तुम्ही नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जर गेला, ईशान्य भारतामध्ये सर्व प्रकारची वाहतूक सुविधा नाही. अहो, जिथे काही ठिकाणी तर रस्ते नाहीयेत, गाढवा आणि खेचर यांचा वापर केला जातो. गाढवावरती लोक बसतात, खेचरांवरती लोक बसतात आणि मग वाहतूक होते. अमरनाथला लोक जातात, आपण पाहतो खेचरांवरती बसून जातात काही लोक, जी म्हातारी लोक आहेत ती, वृद्ध लोक आहेत ती. म्हणजे जिथे प्रतिकूल निसर्ग आहे तिथे वाहतूक सुविधा नाहीये आणि म्हणून अशा पट्ट्यामध्ये आपोआपच लोकसंख्या कमी आहे. म्हणजे हिमालयन प्रांत असेल किंवा जगातील रॉकी पर्वत असेल, उत्तर अमेरिकेमध्ये असणारा किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये असणारा अँडीज नावाचा पर्वत आहे, प्रतिकूल निसर्ग आहे, वाहतूक सुविधा नाहीयेत आणि म्हणून लोकसंख्या त्या पट्ट्यामध्ये कमी. म्हणजे वाहतुकीची सुगमता, जिथे सहजासहजी ये जा करणारी वाहतुकीची साधनं आहेत ना त्या पट्ट्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आहे. आणि म्हणून जगामध्ये हाँगकाँग, सिंगापूर, टोकियो, लंडन, न्यूयॉर्क यासारखी शहरं जर पाहिली, प्रचंड गजबजलेली लोक आहे, प्रचंड गजबजलेली अशी शहरं, महानगरं तयार झालेली आहेत आणि म्हणून तिथे लोकसंख्या सर्वात जास्त आहे. चौथा घटक आहे नागरीकरण. मानवी घटकाचा अतिशय महत्वाचा घटक आहे बा. नागरीकरणाचा अर्थ आहे एखाद्या खेडेगावाचे रूपांतर शहरामध्ये होणे. आता एखाद्या खेडेगावाचं रूपांतर शहरामध्ये होणे म्हणजे बऱ्याच खेडेगावांमध्ये बोर्ड लावलेला असतो गावाचा. समजा जळोची असेल तिथे जळोची नगर म्हटलेलं असतं. अहो, नुसता बोर्ड नगर लावला म्हणून काय बदल झालाय का? नाही, तसं नसतं. एखाद्या जळोचे नगर झालं म्हणजे लोक बदलली असं नाही, कधीच काही नाही झालेलं. याचा नागरीकरणाचा अर्थ असा आहे
जर एखाद्या खेड्याचं रूपांतर शहरामध्ये होतंय म्हणजे काय, तेथील लोकसंख्या बदलते. लोकसंख्या बदलते म्हणजे लोकसंख्येची दाटी होते, लोकसंख्या घनता बदलते. त्या पट्ट्यामध्ये रस्ते चांगले तयार होतात, लाईटची सुविधा, दिव्याची सुविधा चांगली उत्तम असते, आरोग्याची सुविधा चांगली असते, शैक्षणिक सुविधा चांगल्या असतात, लोकांचं राहणीमान चांगलं होतं, लोकांचे व्यवसाय बदलतात. पूर्वी लोक शेती करत होते, आता शेती नाही करत, ते आता उद्योगधंद्यामध्ये कामं करतात, काही लोक व्यापारामध्ये काम करतात, त्यांचा व्यवसाय बदलतो. ह्या सर्व ज्या प्रक्रिया आहे ना, त्याच्या कारणामुळे मानवाला चांगल्या प्रकारे पैसा मिळतो, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उंचावतं, म्हणजे राहणीमान बदलतं त्यांचं. आणि त्या कारणामुळे अशा पट्ट्याकडे लोकांचं आकर्षण होतं, त्याला म्हणतात नागरीकरण. मी आता काही उदाहरणं तुम्हाला दिली होती की लंडन, न्यूयॉर्क, मुंबई, टोकियो किंवा हाँगकाँग, सिंगापूर असेल, ही महत्वाची शहरं आहेत. या महत्वाच्या शहरांमध्ये प्रचंड नागरीकरण झाले. आता आपण आपल्या भारताचं उदाहरण घेतलं ना, मुंबई, बृहन्मुंबई, अनेक शहर एकमेकांना जोडलेत आणि लांबच्या लांब पट्टा तयार झालाय आणि सर्व सुविधा त्या पट्ट्यांमध्ये दिल्या जातात. याला नागरीकरण म्हटलं जातं. अशा भागामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या पडलेली असते. जिथे नागरीकरण नाही ना, तिथे लोकसंख्या सर्वात कमी. पहा, आपण मुंबई, महाराष्ट्राचं उदाहरण जर घेतलं तर मुंबईमध्ये नागरीकरण प्रचंड आहे, परंतु इतर ग्रामीण भागामध्ये नागरीकरण नाही जास्त. म्हणजे मला वाटलं की मला चांगल्या प्रकारचं एज्युकेशन घ्यायचंय, त्यांना ग्रामीण भागामध्ये एज्युकेशन उपलब्ध नाही. हा, काही अपवादात्मक ठिकाणं जर सोडली तर ग्रामीण भागामध्ये सर्वांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील असं नाही. आरोग्याच्या असतील, शैक्षणिक सुविधा असतील, कला क्रीडा असेल, मनोरंजन असेल, याच्या सुविधा उपलब्ध होत नाही. जिथे त्या उपलब्ध होतात तिथे लोक जातात आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या आपोआपच कमी होते. म्हणजे आणि म्हणजे नागरीकरणाचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर कसा होतो. आणि म्हणून उठसूट आपण आपल्या भारतामध्ये पाहतो की नागरीकरण झालेल्या भाट्यामध्ये लोक जातात. आज जर पाहिलं आपण तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज किती लोक स्थलांतरित झालेले आहेत मुंबईमधून, प्रचंड लोक. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की मुंबईमध्ये किती लोक जगत होती. म्हणजे प्रचंड नागरीकरण आहे, लोक उपाशी पोटी राहणार नाहीयेत. ही शहरं लोकांना पोषक आहेतच आणि पोषण देतातच आणि म्हणूनच त्या पट्ट्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आहे. आणि म्हणून जगामध्ये ही काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत ना, तिथे लोकसंख्या ही सर्वात जास्त आढळून येते. त्यानंतरचा घटक आहे शासकीय धोरण. पाचवा घटक आहे काही सरकारी धोरण असतात. या सरकारी धोरणाचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. कसा आपण पाहूया काही उदाहरणाने. म्हणजे शासकीय धोरण याचा अर्थ आहे की सरकारला वाटतं की एखाद्या प्रदेशामध्ये लोक जास्त झालेत, आपल्याला ती थांबवायचे, त्याचं केंद्रीकरण नाही करायचं, मग तिथली लोकसंख्या कमी करायची, त्यांचं विकेंद्रीकरण करायचं, दुसऱ्या पट्ट्यामध्ये लोक न्यायच्यात, आपल्याला पाठवायच्यात, आपल्याला स्थलांतरित करायचे. याला या ठिकाणी आपण शासकीय धोरण म्हणून त्या ठिकाणी संबोधू. म्हणजे सरकार म्हणतंय की या पट्ट्यामध्ये आता बास झाले लोक, आता इथं नकोय. म्हणजे आज आपण पाहतोय की याचं उदाहरण जर घेतलं ना आपण जगामधलं, जपानमधलं तुम्हाला सांगतो की जपानची 1/3 लोकसंख्या टोकियो शहरामध्ये राहते. मग जपानने काय केलं की जे टोकियो सोडून इतर भागामध्ये जातील ना, त्यांच्यासाठी सेवा सुविधा दिल्या, पैसा दिला, त्यांना प्रोत्साहन केलं, प्रोत्साहित केलं की तुम्ही टोकियो सोडा, तुम्हाला फॅसिलिटीज आम्ही देतो, सेवा सुविधा देतो. आणि म्हणून लोक आता टोकियो सोडून दुसऱ्या प्रांतामध्ये जायला लागले. म्हणजे टोकियोची लोकसंख्या प्रचंड केंद्रीकरण झाले ना, ती लोकसंख्या आता हळूहळू तिथली कमी झालेली आहे, गर्दी कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे हे टोकियोचं उदाहरण झालेलं आहे. तसंच आपल्याला अनेक उदाहरणं देता येईल. चीनचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. असं म्हणतात की चीनने या शासकीय धोरणांमध्ये काही धोरणं अवलंबली होती, फार कडक धोरणं होती चीनची. दोघांमध्ये एक, म्हणजे एक दाम्पत्य जे आहे ना, त्यांना फक्त एक मुलगा, हे लोकसंख्या विषयक धोरण त्याने अवलंबलं आणि अतिशय कडक. आणि म्हणून जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या चीनची लोकसंख्या कंट्रोलमध्ये आलेली आहे, कारण शासकीय धोरण, राजकीय घटकाचा परिणाम झालेला आहे. तसंच आमच्या भारतामध्ये सुद्धा आहेच की, आपल्या भारतामध्ये काय, आपल्या भारतामध्ये तसंच होतं की हम दो हमारे दो, म्हणजे दोघं पती पत्नी आणि त्यांना 2 मुलं, हे शासकीय धोरण आहे. पण त्याची अंमलबजावणी कडक झाली नाही आणि म्हणून आपल्या भारतामध्ये हम दो हमारे 3, 4, 5 असं होत राहिलं, आम्ही थांबलोच नाही. लोकसंख्या कशी कंट्रोलमध्ये येणार आहे? सरकारी धोरण अतिशय महत्वाचं आहे आणि ते जर अवलंबलं, आज थोडंसं कंट्रोलमध्ये आपण आलो आहोत,
आपल्याला कळायला लागलं की छोटं कुटुंब कसं महान कुटुंब असतं, आणि त्या कारणामुळे भारतावरती लोकसंख्येवरती त्याचा परिणाम झालेला आहे. लोकसंख्या हळूहळू आता कमी होत चाललेली आहे. जो ग्रेड म्हणजे ग्रोथ रेट जो आहे हाय होता तो आता कमी झालेला आहे, हे निश्चितच आहे. म्हणजे आफ्रिका खंडामध्ये जसं आहे तसं आपल्या भारतामध्ये मध्ये राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये कंट्रोल आलेला आहे. म्हणजे ही सरकारी धोरण आहे. आज जर आपण ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घेतलं तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये काळ्या लोकांना एंट्री नाहीये. म्हणजे नॅशनॅलिटी जी म्हणतो ना आपण, ती या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये काळ्या लोकांना दिली जात नाहीये. म्हणून त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंडाची लोकसंख्या जगामध्ये अतिशय विरळ आहे. हा म्हणजे प्रत्येकाचं सरकारी धोरण वेगवेगळ्या प्रकारचे. तसंच रशियाने सुद्धा सरकारी धोरण अवलंबलं की पश्चिमेकडच्या प्रांतामध्ये रशियामध्ये लोक जास्त राहतात, गर्दी व्हायला लागली. मग रशियन सरकारने काय केलं की सायबेरिया प्रांताकडे जी लोक जातील त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या सवलती देऊ केल्या, पैसा देऊ केला. आणि लोक या विषम प्रदेशामध्ये सुद्धा, विषम म्हणजे काय, अति थंड प्रदेश आहे सायबेरिया, तरी सुद्धा लोक त्या पट्ट्यामध्ये जायला लागली. म्हणजे हे सरकारी धोरणाच्या कारणामुळे इथली लोकसंख्या हळूहळू कमी झाली आणि ती लोकसंख्या वितरित दुसऱ्या प्रदेशामध्ये झालेली. म्हणजे हे काही कारण आपल्याला या ठिकाणी शासकीय धोरणांमध्ये आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे हे मानवी घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. याच्याशिवाय हे जे प्रमुख मानवी घटक आहे याच्याशिवाय अनेक घटक या ठिकाणी सांगितले जातात. यामध्ये जर पाहिलं तर काही ऐतिहासिक घटक सुद्धा सांगितले जातात. फॉर एक्झाम्पल, युरोप खंडामध्ये जर आपण गेलो तर जर्मनी सारखं राष्ट्र जर पाहिलं तर जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये प्रचंड लोकसंख्या मारली गेली. त्यामुळे आज जर पाहिलं तर जर्मनीची लोकसंख्या अतिशय कमी झालेली. आता तर जर्मन सरकारने द ग्रेट मदर ऑफ नेशन असा एक किताब बहाल केलेला आहे त्या ठिकाणच्या मातेला, की जी माता जास्तीत जास्त आपत्त्यांना जन्म घालील तिचा या ठिकाणी सत्कार केला जातो. म्हणजे प्रोत्साहित केलं जातं की अरे पॉप्युलेशन इज अ वेल्थ, पॉप्युलेशन इज अ रिसोर्स. आणि हे जपानने जगाला दाखवून दिलंय. काय दाखवून दिलंय? जपानची लोकसंख्या ऑप्टिमम आहे आणि म्हणून जगामध्ये आशिया खंडामध्ये जपान प्रचंड पुढे निघून गेलेला आहे. म्हणजे युरोप खंड, अमेरिका खंड यांच्या खंडांच्या बरोबर या ठिकाणी जपान राहिलेला आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून याचा विकास सर्वात जास्त आहे. म्हणजे हे जे आहे ते घटक या ठिकाणी आपण आवडले पाहिजे. म्हणजे युरोप खंडामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे आणि म्हणून जर्मनीची लोकसंख्या त्यावेळेस कमी झाली. खरं तर वास्तव जर पाहिलं तर जर्मनीमध्ये लोकसंख्या कमी होण्याचं कारण हे पण सांगितलं जातं ऐतिहासिक घटकांमध्ये की दुसऱ्या महायुद्धाचं खापर जे आहे ते ज्यू वंशीय लोकांवरती हिटलरने फोडलं आणि त्या कारणामुळे त्या ठिकाणी ज्यू लोकांची धरपकड सुरू झाली. ज्यू लोकांच्या वंशाच्या लोकांबरोबर जर्मन वंशाची लोक पण भरडली गेली आणि मग त्यांना गॅस चेंबर्समध्ये टाकलं, ती मारली गेली आणि त्यामुळे जर्मनीची लोकसंख्या जी आहे ती कमी झालेली आहे. आणि मुळातच जन्मदर या ठिकाणी युरोप खंडामध्ये कमी आहे, त्याचाही परिणाम या ठिकाणच्या पट्ट्यामध्ये लोकसंख्या ही कमी राहिलेली आहे. तसंच जन्मदर, मृत्यूदर यासारखे घटक जर पाहिले आपण ना तर त्याचाही परिणाम या ठिकाणी या लोकसंख्येच्या वितरणावर होतो. तर अशा प्रकारचे जे आहे ते लोकसंख्या वितरणाचे घटक जे आहे, म्हणजे जगामध्ये लोकसंख्या वितरण हे असमान का राहिलंय तर त्याचे प्रमुख दोन घटक आहेत. पहिला घटक जो आहे तो प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक घटक जो आपण खाल पाहिला होता, अभ्यासला होता. आणि दुसरा घटक जो आहे तो मानवी घटक. या मानवी घटकाच्या कारणामुळे सुद्धा लोकसंख्या वितरणावरती परिणाम होतो. याच्यामध्ये शेती व्यवसाय हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्या शेतीवरती डिपेंड असणाऱ्यांची लोकसंख्या जी आहे ती जगामध्ये जास्त आहे. आणि ज्या पट्ट्यामध्ये शेतीप्रधान राष्ट्र आहेत तिथे सर्वात जास्त लोकसंख्या आढळून येते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ओके, आजच्या दिवसापुरतं ओके, थँक्यू.